जय श्रीकृष्ण दोस्तांनो. आज आपण 34वा श्लोक पाहत आहोत. तद्धीरी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानीनस्तत्त्वदर्शिनः. अर्जुनाने पूर्वी म्हटले होते की युद्धामध्ये स्वजनांना मारून मला कल्याण दिसत नाही. या आतताईंना मारल्याने मला पापच लागेल. युद्ध करण्यापेक्षा मी भिक्षा मागून जीवन निर्वाह करणे श्रेष्ठ समजतो. याप्रमाणे अर्जुन युद्धरूपी कर्तव्य कर्माचा त्याग करणे श्रेष्ठ समजत आहेत. परंतु भगवंताच्या मतानुसार ज्ञानप्राप्तीसाठी कर्माचा त्याग करणे आवश्यक नाही. म्हणून येथे भगवान अर्जुनाला जणू हे म्हणत आहेत की तू कर्माचा स्वरूपाने त्याग करून ज्ञान प्राप्त करण्याला श्रेष्ठ समजत आहेस, तर तू एखाद्या तत्त्वदर्शी ज्ञानपुरुषाजवळच जाऊन विधीपूर्वक ज्ञान प्राप्त कर. मी तुला असा उपदेश देणार नाही. वास्तविकतेचा भगवंताचा अभिप्राय अर्जुनाला ज्ञानी महापुरुषाजवळ पाठवण्याचा नाही, तर चेतविण्याचा आहे. जसे एखादा महापुरुष एखाद्याला त्याच्या कल्याणाची गोष्ट सांगत आहे, परंतु श्रद्धेच्या विनिमयामुळे ऐकणाऱ्याला ती गोष्ट पटत नाही, तेव्हा तो महापुरुष त्याला म्हणतो की तू दुसऱ्या एखाद्या महापुरुषाकडे जाऊन आपल्या कल्याणाचा उपाय विचार. त्याप्रमाणे भगवान जणू हे म्हणत आहेत की जर तुला माझी गोष्ट पटत नसेल तर तू एखाद्या दुसऱ्या ज्ञानी पुरुषाजवळ जाऊन प्रचलित प्रणालीचा स्वीकार करून ज्ञान प्राप्त कर. ज्ञान प्राप्त करण्याची प्रचलित प्रणालीचा कर्माचा स्वरूपाने त्याग करून जिज्ञासापूर्वक क्षत्रिय व ब्रह्मनिष्ठ पुरुषाजवळ जाऊन विधीपूर्वक ज्ञान प्राप्त करणे अशी आहे. यानंतर भगवंतांनी 38व्या श्लोकात म्हटले की हेच तत्त्वज्ञान तुला आपले कर्तव्यकर्म करत असताना दुसऱ्या कोणत्याही साधनाशिवाय स्वतः आपोआप प्राप्त होईल. त्याच्यासाठी दुसऱ्या कोणाजवळ जाण्याचीच जरूर नाही. प्रणिपातेनं ज्ञानप्राप्तीसाठी गुरूंजवळ जाऊन त्यांना साष्टांग दंडवत प्रणाम करावा. तात्पर्य गुरूंजवळ नीच पुरुषासारखे राहावे. नीचवत सेवेत सद्गुरुं. ज्यामुळे आपल्या शरीराकडून गुरूंच्या कधी निराधार तिरस्कार होऊ नये. नम्रता, सरळता आणि जिज्ञासू भावाचे त्यांचे जवळ राहावे. त्यांची सेवा करावी. आपण आपल्या त्यांना समर्पित व्हावे. त्यांचे स्वाधीन व्हावे. शरीर आणि वस्तू दोन्हीही त्यांना अर्पण करावे. साष्टांग दंडवत प्रणाम करून आपले शरीर व सेवेने आपल्या वस्तू त्यांना अर्पण कराव्यात. सेवया शरीर आणि वस्तूंचे गुरूंची सेवा करावी. ज्यामुळे ते प्रसन्न होतील असे काम करत जावे. त्याची प्रसन्नता प्राप्त करून घ्यायची असेल तर आपण आपल्याला त्यांच्या संपूर्ण स्वाधीन करावे. त्याचप्रमाणे मनाने शक्यतेप्रमाणे आज्ञेप्रमाणे काम करावे. हीच वास्तविक सेवा आहे. संत महापुरुषांची सर्वात मोठी सेवा आहे त्यांच्या सिद्धांतानुसार आपले जीवन घडवणे. कारण त्यांना सिद्धांत जितके प्रिय असतात तितके त्यांचे शरीरही त्यांना प्रिय नसते. सिद्धांताच्या रक्षणासाठी ते आपल्या शरीराचाही सहर्ष त्याग करतात. म्हणून खरा सेवक त्यांच्या सिद्धांताचे दृढतेने पालन करतो. परिप्रश्नेनं केवळ आत्मतत्व जाण्यासाठी जिज्ञासू भावाने सरळतेने आणि विनम्रतेने गुरुला प्रश्न करावा. आपली विद्वत्ता दाखवण्यासाठी अथवा त्यांची परीक्षा करण्याचा उद्देशाने प्रश्न करू नये. मी कोण आहे? संसार कशाला म्हणावे? बंधन कशाला म्हणावे?
मोक्ष कशाला म्हणावा, परमात्मा तत्त्वाचा अनुभव कशाने होऊ शकतो, माझ्या साधनेत कोणकोणत्या बाधा आहेत, त्या बाधांना कसे नष्ट करता येईल, तत्त्व का समजत नाही, इत्यादी इत्यादी प्रश्न केवळ आपल्या बोधासाठी करावे. अशा प्रकारे 34व्या श्लोकाचा अर्थ ते पूर्ण करू.